हडको भागातील पगारे घर ते खरात घरापर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला होता। या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी वेळोवेळी या भागातील नागरिकांनी माजी नगरसेविका कलावती शेळके यांच्याकडे केली होती। त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे या कामासाठी पाठपुरावा केला होता। आज या कामाला मंजुरी मिळाली असून पगारे घर ते खरात घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणासाठी सुमारे 10 लाख रुपयांचा निधी हा मंजूर झाला आहे। आज या रस्त्याचा कामाचा शुभारंभ माजी नगरसेविका कलावती शेळके तसेच या भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलाय। आमच्या सिव्हिल हडको भागात रस्त्याचं काँक्रीट करण्याचं काम चालू केलेलं आहे आणि यासाठी आपले नगर शहराचे आयुक्त साहेब यांनी हा निधी दिलेला आहे आणि आजपर्यंत 5 वर्षात जे नगरसेवक आमच्या इथं होते स्टँडिंग नगरसेवक त्यांनी एकही काम आमच्या सिव्हिल हडकोमध्ये केलेले नाही। त्याच्यामुळे आता इथून पुढे खरा आमच्या हडकोचा विकास होणार आहे, कारण त्यांनी 5 वर्ष आमच्या हडकोत येऊन सगळी साडेसाती लावलेली हडकोला एक चेंबरचं काम सुद्धा 5 वर्षात त्यांनी केलेलं नाही। त्यामुळे इथून पुढे 1 वर्षाच्या कालावधीमध्ये सीएम साहेबांकडून जवळजवळ मी 6.5 कोटी रुपये निधी आणलेला आहे सिव्हिल हडकोसाठी। तर मी पूर्णपणे सिव्हिल हडकोचा कायापालट करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही मेंबरच पाहिलं नाही आणि नेमणारात याला फोन केला तर उभा राहा काका शेळके हे मेंबर खरे करताना स्थानिक लोकांचा विचार करा। हे 4 लोक निवडून दिलेत, आतापर्यंत आलेले नाही तिथं हडकोमध्ये सगळे भाजपचे। आता मावशी शेळके मावशी त्यांना सांगितलं मावशीला स्थानिक लोकांना महत्व द्या तुम्ही, तर तुमचे कामं होतील, नाही तर काही उपयोग नाही। साधं चेंबर जरी तुंबलं तरी त्यांना सांगायची गरज नाही, फक्त इकडे निरोप द्यायचा। पोराला चावत हिंडत आणि याला फोन केला मेंबरला, हे वेगळं काम आहे। हे मेंबर कोण रात्री बेरात्री कधी बी उभत राहतात, काकाला नुसतं फोन केला की काम होतं पटकन। आता बोलणं चाललंय ना, या असं झालं पाहिजे, सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे ना। मतदान करताना स्थानिक लोकांचा विचार करा, तर तुमचे काम होतील, नाही तर नाही। यावेळी शिवसेना वैद्यकीय कक्षाचे उपजिल्हा प्रमुख काका शेळके यांच्यासह या भागातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाणी आहे जिथे भविष्य आहे तिथे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे, पाणी जपून वापरा। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।